नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण आज घेऊन आलो आहोत महत्त्वाचा विषय म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका. मित्रांनो, यामध्ये विषय घेतलेले आहेत आपण इतिहास आणि भूगोल. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचे विषय आहेत. ह्याच्यावरती आपण 100 प्रश्न घेतलेले आहेत, 50 इतिहासावरती आणि 50 भूगोलवरती. हे 100 गुणांसाठी असणार आहेत मित्रांनो आणि वेळ असणार आहे 90 मिनिटे. लक्षात ठेवा. आणि भाग आपण 10वा घेऊन आलो मित्रांनो. याआधी आपले 9 भाग झालेले आहेत. आपण प्लेलिस्ट बनवली, यूट्यूबला जाऊन चेक करू शकता मित्रांनो. आपण व्हिडिओला सुरुवात करूयात वेळ न वाया घालवता. मित्रांनो, पहिले प्रश्न आहेत आपण इतिहासावरती घेतलेत. 50 प्रश्न आहेत आणि 50 भूगोलवरती मित्रांनो. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना 1905 मध्ये इंग्लंडमध्ये कोणी केली? तर उत्तर आहे मित्रांनो श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना जगन्नाथ शंकर शेठ यांनी कोणत्या वर्षी केली? उत्तर आहे मित्रांनो 1852 साली केलेली. जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे संस्थापक असे म्हणतात. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, शतपत्रे प्रभाकर साप्ताहिकातून कोणी लिहिली? उत्तर आहे मित्रांनो लोकहितवादी यांनी लिहिलेली. त्यांचं जे पूर्ण नाव आहे गोपाळ हरी देशमुख हे आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, 1857च्या उठावात सातारा भागातून कोणी नेतृत्व केले? उत्तर आहे मित्रांनो रंगो बापूजी गुप्ते. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मादाम कामा यांनी भारताचा तिरंगा ध्वज जर्मनीतल्या कोणत्या शहरात फडकवला? तर उत्तर आहे मित्रांनो स्टुटगार्ट. लक्षात ठेवा, स्टुटगार्ट. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, द इंडियन सोशिओलॉजिस्ट हे वृत्तपत्र कोणाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो श्यामजी कृष्ण वर्मा. लक्षात ठेवा, श्यामजी कृष्ण वर्मा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खुदाई खिदमतगार या संघटनेला कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे मित्रांनो लाला डगलेवाले. लक्षात ठेवा, रेड शर्ट्स असे म्हटले जाते मित्रांनो इंग्लिशमध्ये. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, इंडिपेंडंट लेबर पार्टी याची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केली? तर 1936 साली केलेली. महत्त्वाचे. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, पुण्याचा सार्वजनिक काका कोणाला म्हटले जाते? उत्तर आहे मित्रांनो गणेश वासुदेव जोशी. लक्षात ठेवा, गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हटले जाते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, बाजीराव पेशव्यांनी कोणत्या तहाने बेसिनचा म्हणजेच वसईचा प्रदेश इंग्रजांना दिला? उत्तर आहे मित्रांनो वसईचा तह 1802 मधला. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे 1802. पुढील प्रश्न आहे, आत्मीय सभेची स्थापना राजा राममोहन राय यांनी कधी केली? तर उत्तर आहे मित्रांनो 1815 साली केलेली. लक्षात ठेवा, आत्मीय सभेची स्थापना. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. लक्षात ठेवा, 1857 हा मूळ ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला होता? तर उत्तर आहे मित्रांनो मराठी भाषेमध्ये लिहिला होता. लक्षात ठेवा मित्रांनो, इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या काळात मुजुमदार हे पद कोणत्या खात्याशी संबंधित होते? उत्तर आहे मित्रांनो लेखा खाते. लक्षात ठेवा, अकाउंटंट, त्याला आपण अकाउंटंट म्हणतो मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद देण्यात आले? उत्तर आहे मित्रांनो 1833चा कायदा, चार्टर ॲक्ट. लक्षात ठेवा, 1833चा चार्टर ॲक्ट. पुढील प्रश्न आहे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दलित प्रवेश सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर उत्तर आहे मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील. ओके, महत्त्वाचे. लक्षात ठेवा, कर्मवीर भाऊराव पाटील. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, अभिनव भारत या संघटनेचे मुख्य केंद्र नाशिकमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे मित्रांनो मित्रमेळा. मित्रमेळा नाव देखील आहे मित्रांनो. अभिनव भारत या संघटनेलाच मित्रमेळा देखील म्हटले जाते मित्रांनो. महत्त्वाचं. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेतून प्रकाशित होत असे? उत्तर आहे मित्रांनो इंग्रजी भाषेमधून होत असे. आणि जे केसरी आहे ते मराठी भाषेमध्ये होतं मित्रांनो. हे मराठा वृत्तपत्र आहे हे लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेले मित्रांनो, चालू केलेले. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, पहिल्या गोलमेज परिषदेला कोणते राष्ट्रीय पक्ष अनुपस्थित होते? उत्तर आहे मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे अनुपस्थित होते. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतात नागरी सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस कोणी सुरू केली? उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड कॉर्नवालिस. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात आली? उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड
लॉर्ड हार्डिंग दुसरा. लक्षात ठेवा, लॉर्ड हार्डिंग दुसरा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या ठिकाणी आपली पहिली शाळा सुरू केली? उत्तर आहे मित्रांनो, कोल्हापूर या ठिकाणी केली 1894 साली. लक्षात ठेवा, 1894 महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न आहे, युगांतर या क्रांतिकारी वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे मित्रांनो, बरेंद्र कुमार घोष. लक्षात ठेवा, बरेंद्र कुमार घोष. पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला शेवटचा किल्ला कोणता? तर जिंजी हा किल्ला आहे मित्रांनो, तामिळनाडू या राज्यातील जिंजी हा किल्ला. लक्षात ठेवा. आणि हा जो पहिला किल्ला जो छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला तो आहे तोरणा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले असं तेव्हा म्हटले गेले होते मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, पुणे करारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कोणाच्या वतीने स्वाक्षरी झाली? तर उत्तर आहे मित्रांनो, मदन मोहन मालवीय. तर मदन मोहन मालवीय यांची जी स्वाक्षरी होती ती महात्मा गांधीजींच्या साईडने होती मित्रांनो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्याला पुणे करार म्हटलं जातं मित्रांनो. हा येरवाडा जेलमध्ये झाला होता. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा उल्लेख बंडखोरांचा एकमेव पुरुष असा केला होता? उत्तर आहे मित्रांनो, सर ह्यू रोज. सर ह्यू रोज. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, 1857च्या उठावानंतर दिल्लीचा नाममात्र सम्राट म्हणून कोणाला घोषित करण्यात आले? उत्तर आहे मित्रांनो, बहादूर शाह जफर. बहादूर शाह जफर. लक्षात ठेवा, उत्तर बहादूर शाह जफर. पुढील प्रश्न आहे, स्वदेशी हा शब्द प्रथम कोणी वापरला असे मानले जाते? उत्तर आहे मित्रांनो, दादाभाई नौरोजी यांनी मानले जाते. तर हे जे आहेत ते पहिले म्हणजे यांनी पहिल्यांदा आपली जी अर्थसंकल्पना आहे ही पहिल्यांदा यांनी काउंट केली होती मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोठे केली? तर उत्तर आहे मित्रांनो, मुंबई या ठिकाणी केलेली 1906 साली. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, चंपारण्य सत्याग्रह कोणत्या पिकाशी संबंधित होता? उत्तर आहे मित्रांनो, निळीशी संबंधित होता. निळ या पिकाशी संबंधित होता. आणि चंपारण्य हा जो सत्याग्रह आहे हा महात्मा गांधींचा पहिला सत्याग्रह, यशस्वी सत्याग्रह म्हणून मानला जातो मित्रांनो, चंपारण्य. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, महाडचा चौदार तळे सत्याग्रह कोणत्या दिवशी झाला? उत्तर आहे मित्रांनो, 20 मार्च 1927 साली झाला होता. महाडला चौदार तळ्यावरती जो सत्याग्रह झाला होता तो आहे 20 मार्च 1927ला. लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील ढोलावीरा कोणत्या बेटावर स्थित आहे? उत्तर आहे मित्रांनो, खादीर बेट. लक्षात ठेवा, धोलावीरा खादीर बेट. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, विजयनगर आणि बहमनी साम्राज्यामध्ये कोणत्या सुपीक प्रदेशासाठी संघर्ष होतो? उत्तर आहे मित्रांनो, रायचूर दोआब. लक्षात ठेवा, रायचूर दोआब. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, अलाउद्दीन खिलजीने दग ए चेहरा ही पद्धत कशासाठी लागू केली? उत्तर आहे मित्रांनो, घोडे आणि सैनिकांची ओळख पटविण्यासाठी. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, कोणत्या गुप्त राजाला भारताचा नेपोलियन म्हटले जाते? उत्तर आहे मित्रांनो, समुद्रगुप्त. पुढील प्रश्न आहे, इंडिका हे पुस्तक कोणाचे आहे? उत्तर आहे मित्रांनो, मेगास्थनीज. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, हाफियान हा चीनी प्रवासी कोणाच्या काळात भारतात आला होता? उत्तर आहे मित्रांनो, चंद्रगुप्त दुसरा म्हणजेच विक्रमादित्य. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, औरंगजेबाने कोणत्या शीख गुरूंची हत्या केली होती? उत्तर आहे मित्रांनो, गुरु तेहरान बहादूर. लक्षात ठेवा, गुरु तेग बहादूर. लक्षात ठेवा, गुरु तेग बहादूर. पुढील प्रश्न आहे, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक कधी प्रकाशित झाले होते? उत्तर आहे मित्रांनो, 1901 साली प्रकाशित झालं होतं. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाचे विभाजन होऊन भारतीय ब्राह्मो समाज कोणी स्थापन केला? उत्तर आहे मित्रांनो, केशवचंद्र सेन यांनी केला होता मित्रांनो. आणि दुसरा होता मित्रांनो भारतीय ब्राह्मो समाज. आणि दुसरा कुठला समाज होता मित्रांनो? तर तो मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, कमेंटमध्ये तुम्ही. पुढील प्रश्न आहे, बंगालमध्ये कायमधारा म्हणजे परमनंट सेटलमेंट पद्धत कोणी लागू केली? तर उत्तर आहे मित्रांनो, लॉर्ड कॉर्नवालिस. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेच्या
महिला रेजिमेंटचे नाव काय होते? उत्तर आहे मित्रांनो झाशीची राणी रेजिमेंट. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे काकोरी कट कोणत्या वर्षी घडला? उत्तर आहे मित्रांनो 1925 साली घडला होता काकोरी कट. महत्त्वाचे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कृतमध्ये कोणता ग्रंथ लिहिला? संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे. माझ्याकडून वाचण्यात चुकलं. संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा ग्रंथ लिहिला आहे मित्रांनो. बुधभूषणवरती खूप वेळा प्रश्न येतो मित्रांनो. पोलीस भरतीला पण येतो, इतर कुठल्याही परीक्षेला येतो. लक्षात ठेवा बुधभूषण हा जो ग्रंथ आहे तो संभाजी महाराजांचा आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे यंग इंडिया आणि हरिजन ही वृत्तपत्रे कोणाची आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो महात्मा गांधीजींची आहेत मित्रांनो. महत्त्वाचं लक्षात ठेवा हरिजन आणि यंग इंडिया. पुढील प्रश्न आहे 1857च्या उठावात कुंवर सिंग यांनी कोठून नेतृत्व केले? उत्तर आहे मित्रांनो जगदीशपूर बिहारमधून. लक्षात ठेवा बिहार या राज्यातून केलं होतं, जगदीशपूर येथून. ओके. साप्ताहिक स्वराज्य कोणी सुरू केले? उत्तर आहे मित्रांनो शिवराम महादेव परांजपे. लक्षात ठेवा शिवराम महादेव परांजपे. साप्ताहिक स्वराज्य लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे राजर्षी शाहू महाराजांनी वेदोक्त प्रकरणावरून कोणाला आपले धार्मिक गुरु म्हणून नेमले? उत्तर आहे मित्रांनो क्षात्र जगद्गुरू. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हटले जाते? उत्तर आहे मित्रांनो रौलेट ॲक्ट. हा जो आहे तो आपल्यावरती लादला होता मित्रांनो जेव्हा अमृतसरला जी घटना घडली होती त्या घटनेवरून मित्रांनो 1919 साली जेव्हा जनरल डायरने हल्ला केला होता जालियनवाला बाग हत्याकांड मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांडच्या वेळी. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोठे झाली? उत्तर आहे मित्रांनो काली तालुका कराड या ठिकाणी म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मुंबईत लेबर युनियनची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे मित्रांनो नाम जोशी. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे प्रगत भूगोल म्हणजे जॉग्राफी. 50 प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो यावरती आपण भूगोलवरती. लक्षात ठेवा. तर सुरुवात करूया मित्रांनो. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती मीटर आहे? उत्तर आहे मित्रांनो 900 ते 1200 मीटर आहे मित्रांनो. लक्षात ठेवा 900 ते 1200 मीटर. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशावर कोणती मृदा प्रामुख्याने आढळते? उत्तर आहे मित्रांनो रेगूर मृदा प्रामुख्याने आढळते. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची किनारपट्टी लाभली आहे? उत्तर आहे मित्रांनो गुजरात या राज्याला लाभलेली मित्रांनो. मला सांगा मित्रांनो किती राज्यांना पाण्याची समुद्र किनारपट्टी लाभलेली मित्रांनो सांगा मला कमेंटमध्ये सांगा. पुढील प्रश्न आहे पृथ्वीच्या थरांमध्ये सियाल मध्ये कोणत्या खनिजाचे प्रमाण अधिक असते? तर उत्तर आहे मित्रांनो सिलिका आणि ॲल्युमिनियम. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे अस्तंबा हे शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर सातपुडा पर्वतरांगेत आहे मित्रांनो अस्तंबा. आणि अस्तंबा हे जे शिखर आहे हे नंदुरबार या जिल्ह्यात आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती? तर अरवली पर्वतरांग मित्रांनो. लक्षात ठेवा भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग. लक्षात ठेवा भारतातील. पुढील प्रश्न आहे गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे? उत्तर आहे मित्रांनो 668 किलोमीटर. 668 किलोमीटर लांबी आहे मित्रांनो गोदावरी नदीची. सर्वात जास्त लांबी आपल्या महाराष्ट्रातली गोदावरी नदीची मित्रांनो. लक्षात ठेवा. आणि गोदावरीचा उगम जो आहे तो नाशिकमध्ये होतो मित्रांनो ब्रह्मगिरीच्या डोंगरामधून मित्रांनो ब्रह्मगिरीच्या डोंगरामधून. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो सिकंदराबाद. हे सिकंदराबाद जे आहे ना ते हैदराबाद या सिटीमध्ये मित्रांनो. आणि हे जे आहे ते आपल्या तेलंगणा या राज्यामध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात. जगातील सर्वात उंच नौकानयन योग्य म्हणजेच नेव्हिगेबल सरोवर कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो टिटिकाका सरोवर. लक्षात ठेवा टिटिकाका सरोवर. पुढील प्रश्न आहे दूधसागर धबधबा कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मित्रांनो गोवा राज्यात आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात? तर सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हटले जाते मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागतो? मित्रांनो 365 दिवस लागतात मित्रांनो. 365 दिवस आणि 6 तास.
लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे गॉडविन ऑस्टिन K2 हे शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर उत्तर आहे मित्रांनो काराकोरम या पर्वतरांगेमध्ये आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे डेक्कन ओडिसी ही पर्यटन रेल्वे कोणत्या राज्यात चालते? उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात चालते, म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यात चालते. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, पृथ्वीच्या वातावरणातील कोणत्या थरात हवामानाशी संबंधित घटना घडतात? उत्तर आहे मित्रांनो तपांबर. लक्षात ठेवा तपांबर. पुढील प्रश्न आहे मित्रांनो लोकतक सरोवर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मित्रांनो मणिपूर या राज्यामध्ये आहे मित्रांनो लोकतक सरोवर. पुढील प्रश्न आहे मित्रांनो तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील कोणत्या डोंगर रांगेत होतो? तर सातपुडा डोंगर रांगेत होतो मित्रांनो मुलताई जवळ. लक्षात ठेवा मुलताई जवळ. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद हा विभाग सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे मित्रांनो. 8 जिल्हे येतात या विभागामध्ये, सर्वात मोठा आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण मौसिनराम कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो मेघालय या राज्यामध्ये आहे मित्रांनो. आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण जे आहे ते आंबोली हे जे आहे ते सिंधुदुर्ग या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्रामधलं. पुढील प्रश्न आहे कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? तर तुंगभद्रा ही जी नदी आहे ती कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे शिवसमुद्र जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर कावेरी नदीवरती आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि शिवसमुद्र हा जो जलविद्युत प्रकल्प आहे हा कुठल्या राज्यामध्ये मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे मित्रांनो मुठा नदीवरती आहे. मुठा नदीवरती खडकवासला हे पुण्यामध्ये आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे पॅसिफिक रिंग ऑफ फायर कशासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे मित्रांनो ज्वालामुखी आणि भूकंपासाठी प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता? उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली जिल्हा आहे मित्रांनो. सर्वात जास्त वनक्षेत्र या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर कोणते? तर चिल्का सरोवर आहे मित्रांनो. ओडिसा या राज्यातील चिल्का सरोवर सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर आहे मित्रांनो भारतातील. पुढील प्रश्न आहे बैरन आयलंड हे भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर अंदमान निकोबारमध्ये मित्रांनो. लक्षात ठेवा. बॅरेन आयलंड लक्षात ठेवा अंदमान निकोबार इथे आहे मित्रांनो. हे जिवंत ज्वालामुखी आहे मित्रांनो भारतातील. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर अहिल्यानगर हा जिल्हा आहे मित्रांनो. अहमदनगर आता जुनं नाव होतं, अहिल्यानगर हे नवीन नाव आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त सिंचन क्षेत्र आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो रेखावृत्ते म्हणतात. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीपात्रातील बेट कोणत्या नदीवर आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ब्रह्मपुत्रा या नदीवरती आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो विदर्भातील सर्वात मोठी नदी कोणती? तर वैनगंगा ही नदी सर्वात मोठी मित्रांनो विदर्भातील. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या बंदराला अरबी समुद्राची राणी म्हटले जाते? उत्तर आहे मित्रांनो मुंबई म्हणजे जवाहरलाल नेहरू बंदर नावाशेवा. लक्षात ठेवा. आणि अरबी समुद्राची राणी असे जे आहे ना ते कोची या बंदराला म्हटले जाते मित्रांनो भारतामध्ये. आणि हे महाराष्ट्रातील विचारले म्हणून मुंबईला म्हटलं मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे पृथ्वीच्या कक्षेचा आकार कसा आहे? उत्तर आहे मित्रांनो लंबवर्तुळाकार. लक्षात ठेवा लंबवर्तुळाकार. पुढील प्रश्न आहे पेंच अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात विभागलेले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामध्ये. आणि पेंच अभयारण्य जे आहे ते 2 राज्यांच्या सीमेवरती आहे मित्रांनो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे काळी मृदा कोणत्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे? तर उत्तर आहे मित्रांनो कापूस या पिकासाठी. काळी मृदालाच म्हणजेच रेगूर मृदा म्हटले जाते मित्रांनो. लक्षात ठेवा. सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. पिंक सिटी देखील राजस्थानमध्येच आहे मित्रांनो. जयपूर याला पिंक सिटी म्हटले जाते मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक जंगलाचे प्रमाण टक्केवारीनुसार मित्रांनो कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो मिझोराम या ठिकाणी आहे मित्रांनो. या राज्यामध्ये आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात कापूस संशोधन केंद्र कोठे आहे? उत्तर आहे मित्रांनो नागपूर या ठिकाणी आहे.
पुढील प्रश्न आहे रोहतांग खिंड कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे धान्य उत्पादनात अग्रेसर असलेल्या राज्याला काय म्हणतात? उत्तर आहे मित्रांनो पंजाब या हे राज्य आहे मित्रांनो धान्य उत्पादनात सर्वात अग्रेसर. भारताचे धान्य कोठार म्हटले जाते मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे पृथ्वीच्या अंतरंगात नफे म्हणजे काय? उत्तर आहे मित्रांनो निकेल आणि लोह, लक्षात ठेवा, म्हणजेच फेरम. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? तर तेरेखोल नदी वाहते मित्रांनो महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरती. ही जी तेरेखोल नदी आहे मित्रांनो ही सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर आहे मित्रांनो नाईल नदी आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो नरोरा अणु ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये मित्रांनो, यूपी मध्ये, लक्षात ठेवा. यूपीचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत मित्रांनो ते योगी आदित्यनाथ आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे गोदावरी आणि कृष्णा या नद्यांचा उगम कोणत्या राज्यात होतो? उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र या राज्यात होतो. कृष्णा नदीचा उगम जो आहे तो महाबळेश्वर या ठिकाणी होतो आणि गोदावरी नदीचा नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या टेकड्यामध्ये होतो मित्रांनो, लक्षात ठेवायचं. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प कोणत्या विभागात आहे? उत्तर आहे मित्रांनो विदर्भ या विभागात आहे, नागपूर आणि अमरावती विभाग, लक्षात ठेवा. विदर्भ हे जो आहे नागपूर आणि अमरावती हे प्रशासकीय विभाग झाले मित्रांनो विदर्भाचे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे सूर्याच्या प्रकाशाला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? तर सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद लागतो मित्रांनो, लक्षात ठेवा. हा अंदाजे टाईम असतो मित्रांनो, तर 8 मिनिटे 20 सेकंद एवढा टाईम लागतो मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे व्हिक्टोरिया धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर उत्तर आहे मित्रांनो झांबेजी, लक्षात ठेवा. झांबेजी या नदीवरती आहे मित्रांनो व्हिक्टोरिया धबधबा. पुढील प्रश्न आहे भारतातील तांब्याचे सर्वात मोठे उत्पादक राज्य कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश हे राज्य आहे मित्रांनो तांब्याचे सर्वाधिक उत्पादक, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो मेळघाट अभयारण्य, लक्षात ठेवा. आणि पुढील प्रश्न आहे मित्रांनो शेवटचा प्रश्न महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे प्रामुख्याने कोणत्या नदीच्या खोऱ्यात आढळतात? उत्तर आहे मित्रांनो वर्धा आणि वैनगंगा या नदीच्या खोऱ्यामध्ये आढळतात मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि ह्या ज्या 2 नद्या आहेत मित्रांनो विदर्भातील नद्या आहेत, ह्या दोन्हीच्या एकत्रित संगमाला पुढे जाणाऱ्या जे नदी आहे त्याला प्राणहिता असे म्हटले जाते मित्रांनो विदर्भातील नदी, लक्षात ठेवा. मित्रांनो हे जो सिरीज आहे आपली ही तुम्हाला कशी वाटते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंटद्वारे नक्कीच कळवत जावा. उत्तर कुठलं चुकलं असेल तरी कमेंट करा मित्रांनो, काही वाईट वाटणार नाही. आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल ना तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि जर तुम्हाला याची PDF हवी असेल मित्रांनो तर मला मेसेज करा मित्रांनो 92 72 16 51 24 या नंबरला तुम्ही मला मेसेज करा मित्रांनो. तुम्हाला मी रिप्लाय देईन मित्रांनो. या नंबरला तुम्हाला टेलिग्रामला मेसेज करायचे मित्रांनो. मी त्यानंतर तुम्हाला आपल्या ह्याची लिंक पाठवेल ग्रुपची, त्याच्यातून मग तुम्हाला मी PDF पाठवेल मित्रांनो, ही जर PDF तुम्हाला हवी असेल तर मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच.